सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त निफाडमध्ये चित्रकला स्पर्धा। पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त निफाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 मध्ये जय हिंद चळवळ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निफाड काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनायक शिंदे होते। या स्पर्धेचे आयोजन युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन खडताळी यांनी केले होते। या प्रसंगी शहर अध्यक्ष स्वप्नील बिनायकीय, सरचिटणीस सुहास सुरळीकर तसेच माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक सागर निकाळे, सतीश भालेराव, नंदकिशोर कापसे, दुर्योधन गांगुर्डे आणि अलीभाई शेख उपस्थित होते। स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले गेले। स्पर्धेतील निकाल: गट 1 प्रथम क्रमांक हर्षदा मोहन चव्हाण, द्वितीय क्रमांक हर्षद संजय काटे, तृतीय क्रमांक कोमल शिवाजी पवार, उत्तेजनार्थ अनुष्का मोहन चव्हाण। गट 2 प्रथम क्रमांक आरोही सचिन सोनवणे, द्वितीय क्रमांक गणेश ज्ञानेश्वर बडे, तृतीय क्रमांक नरगिस जमीर हुसेन, उत्तेजनार्थ पीयूष पिंटू राठोड। कार्यक्रमात उपस्थित शिक्षकांमध्ये मुख्याध्यापक अरुणा महाजन, ज्योती घोलप, सुरेश धारराव, शांता सानप, भारती सुपारे, रमेश खाडे, धर्मेंद्र सोनवणे, विजय शिंदे, भाऊदास दिगे आणि प्रमोद क्षीरसागर यांचा समावेश होता। स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि कलात्मक कौशल्य वाढविणं होता आणि विद्यार्थ्यांचा उत्साह प्रेक्षकांसमोर अधोरेखित झाला। नाशिक पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सत्यजित दादा तांबे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून जे वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्यामधले एक उपक्रम आज निफाड शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 मध्ये ज्या शाळेचा PM श्री पुरस्कारानं ज्या शाळेचा सन्मान करण्यात आला त्या शाळेमध्ये चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। 50 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये बक्षिसं मिळवलेली आहेत। शाळेचे आदरणीय मुख्याध्यापिका महाजन मॅडम, त्यांचे सर्व सहकारी आमचे मार्गदर्शक दाराव गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा संपन्न झाल्या। विद्यार्थ्यांनी अतिशय चांगली बक्षिसं मिळवली, त्याबद्दल जय हिंद लोक चळवळीच्या वतीनं विजेत्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक सागर निकाळे, नाशिक।